Hello everyone. Today we'll be discuss about the coagulation of aorta. It is obstructive congenital disorders. It is a coagulation of aorta is a narrowing discrete or a segment of along the aortic. It is usually in the juxtaductal position. Okay. So in accounts of 8 to 10% of congenital heart defected. त्यानंतर pathophysiology आपण बघूयात. coagulation of aorta. It is a discrete narrowing or hypoplastic segmentation of the aorta. Increase the workload of the left ventricular. Increase the left ventricular systolic pressure. ओके, ह्या ठिकाणी काय होणार की increasing the जे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर सिस्टोलिक प्रेशर आहे. ओके, सो 70% ऑफ सिस्टोलिक प्रेशर त्या ठिकाणी इन्क्रीज होणार. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला coagulation of aorta ज्या वेळेला फ्लो डाऊन होणार. ओके, ब्लड फ्लो ज्या वेळेला ट्रान्सफर होणार आपल्या बॉडीकडे. ओके, सो त्या ठिकाणी coagulation ऑफ मीन्स लाईक स्वेलिंग ऑफ द aortaमध्ये स्वेलिंग ऑफ aorta असं आपण त्याला असं बोलू शकतो, coagulation ऑफ aorta. ओके, इन अ neonate with the critical coagulation of aorta, lower body blood flow occurs through the right to left shunting. ओके, patent ductus arteries, right to left shunting. ओके, राईट कडून लेफ्ट साईडला जे aorta जाणार आहे. ओके, सो त्या ठिकाणी ना लाईक मीन्स लाईक aortaमध्ये स्वेलिंग ऑफ इनर साईडला होणार, त्याच्यामुळे जो ब्लड फ्लो आहे तो डिक्रीज होणार. ओके, इन द ओल्डर चिल्ड्रन्स कोलॅटरल व्हेसल्स ग्रो अँड बायपास द coagulation टू परफ्यूज द लोअर बॉडी. या ठिकाणी काय होणार की ओल्डर चाइल्ड जे आहे. ओके, सो द व्हेसल्स विल बी ग्रो. ओके, बायपास coagulation परफ्युजन लोअर बॉडीमध्ये डिक्रीज होणार. ओके, सो अप्पर बॉडीमध्ये इन्क्रीज असणार आणि लोअर बॉडीमध्ये कारण की coagulation ऑफ aorta प्रेझेंट असल्यामुळे त्या ठिकाणी डिक्रीज असणार. ओके, सो क्लिनिकल मॅनिफेस्टेशन असिम्प्टोमॅटिक until the patent ductus arteries becomes to a close. त्यानंतर आफ्टर पेटंट डक्टस आर्टरी क्लोज झाले त्यानंतर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर सिव्हिअर कंडिशन म्हणून बघायला भेटणार आपल्याला. पुअर लोअर बॉडी परफ्युजन म्हणजे की डिक्रीज ब्लड फ्लो ऑफ म्हणजे डिक्रीज ब्लड फ्लो ऑफ और ब्लड सप्लाय ऑफ द बॉडी. ओके, टॅकिपनिया असणार, त्या ठिकाणी ॲसिडोसिस असणार, डिक्रीज pH असणार, इंक्रीज इन पल्स रेट असणार, प्रोग्रेसिव्ह सर्क्युलेटरी शॉक होऊ शकतो त्या ठिकाणी, डिक्रीज इन ब्लड फ्लो असला तर शॉक होऊ शकतो. ओके, अपसेंट डायट पेडल फेमोरल पल्सेस असणार. ओके, फेमोरल पल्स जे आपण चेक करणार लोअर बॉडीमध्ये, सो त्या ठिकाणी आपल्याला डिक्रीज इन किंवा ॲबनॉर्मल किंवा अपसेंट त्या ठिकाणी आपल्याला पेडल पल्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. ओके, द चाइल्ड और adolescent with coagulation of aorta usually asymptomatic normal growth and development, hypertension in the upper extremities with the absent or weak femoral pulses, नोज ब्लीड्स, हेडेक, लेग क्रॅम. ओके, या ठिकाणी चाइल्डला काय होणार की नॉर्मल ग्रोथ ऑफ डेव्हलपमेंट असणार आहे ती डिक्रीज होणार. ओके, त्यानंतर हायपरटेन्शन इंक्रीज असणार त्या ठिकाणी लो अप्पर एक्स्ट्रीमिटीमध्ये विथ द अपसेंट ऑर वीक फेमोरल पल्स आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करायला भेटणार आहे. नोज ब्लीडिंगचे चान्सेस असणार, हेडेक असणार. ओके, लेग क्रॅमसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट बघायला भेटणार आहे चिल्ड्रन्समध्ये. डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन आपण बघणार coagulation ऑफ aorta, ऑस्कल्टेशन असेल, वेरियस नॉन स्पेसिफिक सिस्टोलिक इजेक्शन असेल. ओके, मर्मर साऊंड असेल, या ठिकाणी ऑस्कल्टेशनमध्ये आपल्याला आयडेंटिफिकेशन करायला भेटणार आहे. ओके, त्यानंतर चेस्ट एक्सरेमध्ये आपल्याला कार्डिओमेगाली, पल्मोनरी एडिमा असेल. ओके, और पल्मोनरी व्हेनस कंजेशन असणार. ओके, इन चेस्ट एक्सरेमध्ये ECG म्हणजे आपल्याला नॉर्मल और राईट व्हेंट्रिक्युलर हायपोट्रॉपी आपल्याला बघायला भेटणार आहे. तो की इन इन्फंट म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपोट्रॉपी इन ओल्डर चिल्ड्रन्समध्ये प्रेझेंट असणार आहेत. त्यानंतर टुरिको आपण बघणार आहे, डॉपलर स्टडी आपल्याला बघायला भेटणार आहेत. ओके, सो त्या ठिकाणी आपण आयडेंटिफिकेशन करणार आहोत पॉवर्टी नॅरो aorta जो आहे हा नॅरो शेपमध्ये त्या ठिकाणी असणार आहे, स्वेलिंग असणार आहे आतून. ओके, सो तो ब्लड फ्लो जे आहे ते डिक्रीज असणार त्या ठिकाणी. सो इन्व्हेजिव्ह स्टडीजमध्ये आपण बघणार आहे कार्डियक कॅटेजरायझेशन आपण ज्यावेळेला बघू. सो त्या ठिकाणी आपल्याला जे पण aortic angiography आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणार. ओके, सो त्या ठिकाणी आपण रिमूव्ह ऑफ द जे पण coagulation आहे ते आपण रिमूव्ह करणार आहेत. कार्डियक मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजेस. ओके, त्यानंतर MRI आपण बघणार आहेत कार्डियकचा. इट इज अ नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे ही. लोकेशन अँड द डिग्री ऑफ नॅरोविंग टू आयडेंटिफाय कोलॅटरल व्हेसल्स. ओके, सो जे पण व्हेसल्स आहे ब्लड व्हेसल्स आहे ते नॅरोविंग त्या शेपमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन भेटणार तसं. ओके, सो मॅनेजमेंट ऑफ coagulation ऑफ aorta. Critical coagulation in neonate medical management like resuscitation and stabilization with infusion. जसे की आहे प्रोस्टाग्लॅंडिन E1 फॉर कॉम्प्लिकेशन फॉर रिलेटेड टू प्रोस्टाग्लॅंडिन E1 थेरपी, फिवर किंवा ॲपनियासाठी हा
स्टेबलाइज कॉम्प्लिकेशन क्रिएट करू शकतो. इंटिब्युशन करू शकतो आपण पेशंटला आणि व्हेंटिलेटर ॲज पर निडेड पेशंटच्या कंडिशननुसार. इनइफेक्टिव्ह एंडोकार्डायटिस प्रोफायलॅक्सिस लाईफ लॉंग. ओके, सो जे पण एंडोकार्डायटिक प्रोफायलॅक्सिस आहे ही लाईफ लॉंग पिरियड ऑफ कंडिशन असणार आहेत. अँटी कंजेस्टिव्ह थेरपी असेल तर डिगॉक्झिन आणि लॅसिक्स आणि आयनोट्रॉपिक सपोर्ट ॲज पर निडेड ॲज पर पेशंट कंडिशन. ओके, सो डिगॉक्झिन आणि लॅसिक्स पण असणारच ॲज पर जर का पेशंट कंडिशन इज ॲबनॉर्मल असेल त्यावेळेला आपण अँटी कंजेस्टिव्ह थेरपी प्रोव्हाइड करू शकतो. असेच रिनल आर हेपॅटिक अँड न्यूरोलॉजिकल फंक्शन्स विल बी असेस. ओके, रिनल फंक्शन आपण त्या ठिकाणी बघू शकतो, हिपॅटिक फंक्शनिंग आपण त्या ठिकाणी बघू शकतो आणि न्यूरोलॉजिकल फंक्शनिंग आपण त्या ठिकाणी बघू शकतो इन कोऑर्डिनेशन ऑफ अवॉर्टामध्ये. सो बलून अँजिओप्लास्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो. बलून अँजिओप्लास्टी मे बी इंडिकेटेड फॉर इन्फंट हू आर द हाय सर्जिकल रिस्क. ओके, ज्यांच्यामध्ये चान्सेस आहे की सर्जरी आपल्याला परफॉर्म करायची त्या ठिकाणी आपण बलून अँजिओप्लास्टी आयडेंटिफाय किंवा परफॉर्म करू शकतो. ओके, सो त्या ठिकाणी तुम्ही या बलून अँजिओप्लास्टी या ठिकाणी इमेज दिलेली आहे. ओके, बलून इन्सर्टेड इनटू द नॅरो एरिया. ओके, त्यानंतर बलून इन्फ्लॅटेड, त्यानंतर प्लेग. ओके, त्यानंतर आर्टरीज जी बर्डन ब्लड फ्लो इज इम्प्रूव्ह. ओके, सो ह्या ठिकाणी काय करणार आहेत की एक बलून शेपमध्ये आपल्याला अँजिओप्लास्टी आपण करणार आहेत. ते केल्यानंतर त्याला इन्फ्लॅमेशन करायचं. इन्फ्लॅमेशन केल्यानंतर ते काय करणार आहे, जे पण कोऑर्डिनेशन झालेलं आहे, ओके, आतून जर का स्वेलिंग झालेलं आहे किंवा नॅरो झालेले आहे ब्लड वेसल, त्या ठिकाणी मग आपण ज्यावेळेला बलून म्हणजे बलूनमध्ये हवा भरू त्यावेळेला काय होणार की जे पण व्हेसल्स ते इम्प्रुव्हमेंटेशन होणार. त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन झाल्यानंतर काय होणार, जे पण ब्लड फ्लो आहे ओके ते इम्प्रुव्हमेंटेशन त्यांच्यामध्ये होईल आणि आपल्याला रिमूव्ह करायचं आहे बलून अँजिओप्लास्टी. सर्जिकल इंटरव्हेन्शन युजली परफॉर्म ॲज सून ॲज डायग्नोस्टिक इज मेड. सबक्लॅवियन फ्लॅप रिपेअर, वॉल्डन्सन प्रोसिजर आपण त्याला बोलू शकतो. एंड टू एंड एनास्टोमोसिस आणि लास्ट वन हाय कोरोनरी अँजिओप्लास्टी. ओके, सो या कोरोनरी अँजिओप्लास्टीमध्ये आपण काय करणार आहे की बिल्डअप और डिफेक्टेड बलून जो आहे ओके, सो त्या ठिकाणी बलून आपण इम्प्लांट करणार आहे किंवा स्टेन टाकून आपण रिमूव्हेलेशन ऑफ ते जे पण क्लॉटिंग आहे असेल ओके किंवा कोऑर्डिनेशन आहे ते आपण रिमूव्ह करणार आहे इन सर्जिकल इंटरव्हेन्शनमध्ये. ओके, सो सब क्लॅवियन फ्लॅप रिपेअरमेंट असेल, जे सब क्लॅविकल आपली फ्लॅप रिपेअरमेंट आपण त्याला बोलू शकतो. इंटुएट एनास्टोमोसिस, ह्या 3 प्रोसिजर आहे या आपण सर्जिकल इंटरव्हेन्शनमध्ये करू शकतो. ओके, त्यानंतर कोऑर्डिनेशन इन द चाइल्ड और ॲडॉलसंटमध्ये आपण बघू. सर्जिकल इंटरव्हेन्शन असणार आहेत एंड टू एंड एनास्टोमोसिस व डायक्रॉन पॅचेस आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण बघणार आहे बीटा अँड्रोनर्जी ब्लॉकर्स असेल, बीटा ब्लॉकर्स आपण त्या ठिकाणी मेडिकेशन ॲटेनॉलॉल, प्रोपॅनॉलॉल ओके, सो या मेडिकेशन आपण प्रोव्हाइड करू शकतो. इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस प्रोफायलॅक्सिस असेल, हे लाईफ लॉंग कंडिशन आहे इन चिल्ड्रन्समध्ये. ओके, ओके आपण बघणार आहे एक मिनिट. ओके, रिकरंट कोऑर्डिनेशन इन द न्यूनेट और चाइल्ड, बलून अँजिओप्लास्टी इन कार्डियक कॅटेटरायझेशन इन लॅबोरेटरीमध्ये आपण बलून अँजिओप्लास्टी या ठिकाणी प्रॉपरली परफॉर्म करणार आहेत. रेडिओ सर्जिकल इंटरव्हेन्शन असेल, एंड टू एंड एनास्टोमोसिस असेल ओके, त्यानंतर अँजिओप्लास्टी असेल, कोरोनरी अँजिओप्लास्टी आपण या ठिकाणी परफॉर्म करू शकतो. कॉम्प्लिकेशन्स कोणत्या टाईपचे होणार, सिस्टमिक हायपरटेन्शन असेल, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असेल, सेरेब्रल हिमोरेज असेल ओके, इनइफेक्टिव्ह एंडोकार्डायटिस असेल, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असेल आणि अओर्टिक अॅन्युरिझम त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. ह्या टाईपच्या कॉम्प्लिकेशन आपल्याला कुठे बघायला भेटणार आहेत, कोऑर्डिनेशन ऑफ अवॉर्टामध्ये. ओके, सो आजचा आपला टॉपिक होता कोऑर्डिनेशन ऑफ अवॉर्टा इन ऑब्स्ट्रक्शनमध्ये इन कंजेंटल हार्ट डिसीजमध्ये आपण बघितलं आहे. सो या ठिकाणी आपला टॉपिक हा संपलेला आहे. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन अटेंडिंग प्रॉपरली लेक्चर. ओके, सो तुम्हाला काही डाऊट असेल तर मी विचारू शकतात. सो थँक्यू सो मच.